या विक्ट्री डांस गाइस, विक्ट्री डांस, विक्ट्री भाई देखो मुंबई का राजा। हा गोट्याचा मोठा भाऊ आहे आणि हा सोनाचा मोठा भाऊ आहे, नाही छोटा भाऊ आहे। हा 3 दिवसामध्ये एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर उचललेली आहे। लय मोठे माणसं आहेत गाईज। IPL चं क्रेज सुरू झालेलं आहे। मुंबई इंडियन्सची पहिली मॅच यावर्षी आम्ही देवाला मेहरबान कधीच होणार नाही। एक ट्रॉफी जिंकली नाही, 5 ट्रॉफी जिंकून आमच्यावर उडवले ते। माहिती आहे का तुमची? तसं नाही, आम्ही पण आनंदी झालतो RCB जिंकली होती तेव्हा, पण खूपच उडायलेत RCB वाले। हो काय आहे तुमचं, एवढं उडू नका। राजा माणूस राजाचा असतो, कळलं? तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मी तुम्हाला आज आमच्या ग्रुपमधल्या अजून 2 मेंबरला भेटवते। तर एकाचं नाव तेच सांगते तुम्हाला, त्यांचं नाव काय। आणि हा गोट्याचा भाऊ, ज्याला कपडे तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक व्लॉग मध्ये त्याचा। हा गोट्याचा मोठा भाऊ आहे आणि हा सोनाचा मोठा भाऊ आहे, नाही छोटा भाऊ आहे। हा सोनाचा छोटा भाऊ आहे। काय म्हणणं आहे तुमचं? इच्छा हाय करून टाक माझ्या ऑडियन्सला। शांताबाई 2 वेळी पाडून कुठे गेलती आज? हा बोला ना, काहीतरी बोला, काय मनोगत व्यक्त करा। मी YouTube स्टार्ट केलं, तुम्हाला काय वाटतंय? काय करावं की नाही कंटिन्यू? तू सांग करू, मग मला सपोर्ट करणार की नाही तू? मग कधी तर शेअर केलं नाही तुझ्या मित्राला? कधी तर तुम्ही शेअर केलं नाही, हो म्हणता। हे काही कामाचे भाऊ नाहीत गाईज। गाईज आमचे एक भाऊजी आहेत, त्यांचं नाव आहे अमोल राठोड। तर ते आमच्यासाठी काय राहिले, और सॉरी मी राठोड, मला राठोडच येते। अमोल चव्हाण ते आहेत सोनाचे हजबंड आहेत गाईज, आमचे लाडाचे भाऊजी। तर ते आम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहेत। कशाची मम्मा? आईस्क्रीम। हा बघा, मम्मा पण पार्टीसाठी नाही का, मम्माला झोपायची, ती पण झोपत नाही। का मम्मी आईस्क्रीम खावा बोल काय नाही, बोल लई आमचे दाजी लाडाचे आहेत म्हणूनच आम्ही त्यांच्याकडून पार्टी घेतो ना। असं कोणाकडून आपण मागतो का? आम्ही कोणाकडून नाही मागत जायचं, पण ते आमच्या 5 बहिणी तू लाडाची आहे ग साडी। पण आम्हाला हो रे येरो सक्को भेटायचं तो काय मी बंजारातून बोलायले ना। तर आमच्या दादानी गाडी घेतलेली आहे। दादा गाडी कधी दाखवायला तू पार्टी गाडीची? लगेच काय पैसे? तर दादानी गाडी घेतलेली आहे गाईस, त्याची पण पार्टी होईल। मी गाडी पण दाखवेल तुम्हाला। आणि आमचे भाऊजी गेलेले आहेत आईस्क्रीम आणायला, आता तुम्हाला दाखवते ते आले की। काय म्हणतो, कधीतरी तुझ्या भाऊजीने आईस्क्रीम साठी हो बोललाय? नाही तसं लय चांगला भाऊजी, काहीच बोलायचं नाही तुला। बघा तुम्ही समजू शकता या एक्सप्रेशन वरून की आम्ही कधी पार्टी घेत नाही कोणाकडून, पण फर्स्ट टाइम घेतली। ए दादू ते लय बिझी आहे का? हाय कर बोलू। फ्लाइंग केस तर ते मोबाईल मध्ये बिझी आहे गाईस। आणि मम्मी झोपत नाहीये का? मम्मी आईस्क्रीम साठी झोपायचं नाही बघा गाईस। तसं नाही, आम्ही खाऊ शकतो, आणू शकतो, सगळं होऊ शकतो, पण त्या माणसाकडून आम्हाला भेटत नाही कधी। नाही त्याच्या गाडीची पण पार्टी करू। त्याच्या गाडीची आईस्क्रीम वर थोडी भागणार आहे, मोठी द्यावं लागेल ना त्याला। आणि एका गाडीची नाही, 2 गाडीची। आणि एक 2 व्हीलर घेतलेली। मग काय बकरा का बापा, मी जोरात बोलायले का? कोंबडी का बकरं? कोंबडी नाही तर कोंबडी काऊन पुरत नाही? कुटुंब हो लय मोठं आहे गाईज। तर आमच्या ग्रुपमधले हे अजून 2 मेंबर अजून आहेत, खूप मेंबर आहेत तसे 20 एक लेकरं असतील आम्ही सगळे।
ते अजून भेटायचे राहिलेत एका एका घराखाली, तर मामाकडे गेल्यावर नक्कीच भेटवेल त्यांना मी. तर हे माझे, हे छोटा आहे माझ्याहून, ते पलीकडचा मोठा आहे माझ्याहून. ते मोठा 9 महिन्यांनी असेल, 9 किंवा 1 वर्षांनी. 2 वर्षांनी मोठा आहे ते. 2 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे मी छोटी आहे गाईज. दादा म्हणावं लागेल मला आतापासून. आम्ही त्याला पहिले काय म्हणायचो माहिती आहे तुम्हाला, अख्खं खानदान त्याला अख्खं खानदान त्याला पहिले, म्हणजे त्याचं टोपण नाव होतं. आम्ही कसं मधुकर नाव आहे त्याला, गोट्या गोट्या म्हणतो, तसं याचं राहुल नाव आहे, याला आम्ही भिक्या भिक्या म्हणायचो. तसं याला आम्ही भिक्या भिक्या म्हणायचो. त्याचं नाव भिक्या होतं, पण एक मथार आहे त्यांच्या गावात, त्याला वाटलं त्यालाच आवाज द्यायला, तेव्हापासून आम्ही बंद केलं. मग तेव्हापासून सगळे याला राहुल्या राहुल्या म्हणतात. आणि हा आमचा मांगीलाल, हा आता कोणी नाही म्हणत. आणि हा आमचा मांगीलाल राठोड. काय बोलणार गाईज, यांनी 3 दिवसामध्ये एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर उचललेली आहे. लय मोठे माणसं आहेत गाईज, लय मोठे माणसं आहेत. आणि एक कोंबडं कापायला यांचं चाललंय बघा गाईज. मग मी आवाज कमी कर ना, मग मी आम्हाला महिना ऐकू येईल ना. काय रे, 30,000 रुपये महिना आहे. 30,000 रुपये महिना आहे गाईज याला. बघा, त्याच्यात तुला 1,000 रुपये आम्हाला सगळ्या भावंडाला बकरं खाऊ घालताय ना. 1,000 रुपयाची लई छोटी गोष्ट केली. तर म्हणजे त्यांनी 3 दिवसात 2 गाड्या उचलल्यात. बडे लोक भाई, बडे लोक, बडे लोक. मांगीलाल आता आईस्क्रीम आल्यावर बघूत आमच्या अमोल भाऊजींनी, आमच्या सर्वांच्या भाऊजींनी आणलंय की नाही. आले 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 आले, गेट वाजला गाईस, तुम्हाला दाखवते. हे बघा आले. मम्मी पण हसायली गाईस. तेच शर्ट आहे गाईस, परत एकदा त्याचं ते फेवरेट शर्ट आहे. आणि आमचे भाऊजी आहेत सोना राठोडचे हजबंड गाईस, तुम्हाला माहीतच आहे की. तर साळ्यानी गाडी घेतली, त्याच्या खुशीमध्ये स्वतः पार्टी द्यायला ते. हा आईस्क्रीम आणलेले आहेत, लुक ॲट हिअर. पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट झालेली आहे, गोट्याच्या जोकवर मम्मी पण हसायली की एकच ड्रेस घालायला 8 दिवस. बरं चला, आता आम्ही आईस्क्रीम खातो, भेटूया नंतर. की बाय. हे गाईज, आमच्या भाऊजीने 160 रुपये खर्च केलाय. म्हणजे तो माझा दादा पण लागतो आणि माझा जिजू पण लागतो. दादा माझ्या आत्याचा मुलगा आहे, सख्ख्या आत्याचा मुलगा. आणि माझ्या सख्ख्या मावशीची मुलगी आम्ही त्याला दिलेली आहे. सो माझा जिजू पण लागतो आणि दादा पण लागतो, म्हणून मी त्याची एवढी घेते गाईज. सॉरी, माइंड करू नका हे सगळे खाताना. हे चुट्या बघा गाईज, फोन ठेवला त्याने आईस्क्रीम भेटल्यावर. The next day. 4 आहे. दो रन दूर जीत के ये IPL शुरू हो गया है. 2 रन मध्ये जिंकतो. एक रन 6 बॉल 1 रन. हा कोण ओव्हर ऍक्टिंग करत. मुंबई IPLचं क्रेज सुरू झालेलं आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच. यावर्षी आम्ही देवाला मेहरबान कधीच होणार नाही. मला पण तसंच म्हणले, मी म्हणले यावर्षी देवाला मेहरबान नाही होणार आम्ही. हा दरवर्षी देव लई हे झालंय देवाला देऊ देऊ. दरवर्षी थोडी मेहरबान होतो इच्छा. आज बुमरा खेळला येईन, खरंच येईन. यावर्षी ट्रॉफी पाहिजे. चौका ये जिंकलो. नमन आलता. हार्दिक पांड्या 4 मारला होता वाटतं त्याने पहिले, नंतर 1 रन बाकी होता. येस, यावर
Mama is winner, bro. यावर्षी देवाला मेहरबान नाही होणार आम्ही, कारण यावर्षी आम्हाला फायनल जितायचंय. हे बघा छोटा क्रिकेट छोटू दादू, उद्या बर्थडे कोणाचा आहे दादू? बर्थडे कोणाचा आहे उद्या? माझा पण. आपण नीता अंबानी तुझा आहे. मुंबई का राजा तो देख लो भाई, भाई देखो मुंबई का राजा. झोपायचंय. मुंबई जिंकलेली आहे. मम्मी काय म्हणते? झोपायचं आता. तू मुंबईकडून आहे मम्मी? याला काय आहे? मम्मी मग तुम्हाला फायनलला पाठवशील ना मॅच बघायला? मुंबई इंडियन्स जर फायनल मध्ये असेल तर पाठव ना. मे मध्ये असते. मला वाटलं मम्मी कोलकाता कडून आहे. नाही नाही. काय काय रॉयल रिकल्टन आणि रोहित शर्माची पार्टनरशिप पार्टनरशिप कसली होती मग ओपनरची? आपल्या हिटमॅननी कसला हिटू दाखवला? हे फायनल साठी वाचून ठेव. आपल्याला फायनल साठी करायचं. विक्ट्री विक्ट्री डान्स गाईज, विक्ट्री डान्स. विक्ट्री विक्ट्री डान्स गाईज, विक्ट्री डान्स. फायनल मध्ये पण हेच भेटतील तुम्हाला डान्स. फायनल मध्ये असं ए चल आता पाणी आणा. चल गाईज हिला पण पाणी आणायचंय. आम्हाला पण, हिला पण. मम्मी म्हणते बेबी बर्थडे, तुझा बर्थडे कधी आहे? सांग सांग सांग. बर्थडे कधी माझ्या बाईचा बर्थडे उद्या. हा उद्या आहे गाईज. गाईस माझ्या ब्रदरचा दुसरा बर्थडे. तर उद्या तुम्हाला उद्याचं ब्लॉग पण भेटेल बघायला. गाईस उद्या मी ब्लॉगिंग करणार आहे. फर्स्ट ब्लॉगिंग इज माय गाईस. उद्या येस 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 येस. काय हार्दिक पांड्या येस. रोहित शर्मा आहे भाई. रोहित शर्मा येस. बुमरा येस 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 येस. चलो गाईज फर्स्ट मॅच जिंकलेली आहे. आम्हाला पाणी नाही या गोळीला. तुम्हाला माहिती आमच्या किती परेशानी आहे. टँकर लावा. आणि आता एक ड्रेस घातला आहे गाईज. कुठं हलते पेढे वाटा त्यानं ड्रेस बदललाय. तर आज 50. हो मम्मी चल 50 झालेली आहे. 2 किंग्स गाईज. उद्या एक. मम्मी बंद करायली का मम्मा? नाही का मोटर बंद करायली. ओके चला. तर IPL ची पहिली मॅच आपण जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मुंबई इंडियन्स फॅन्स. यावर्षी आपण मेहरबान नाही होणार आहे मुंबई इंडियन्स देवावर. बस झालं आता आपल्याला जिंकायचं फायनल. खूप वर्ष झाले आपण वेट करतोय. हो ना, खरंच नाही यारच. 4 ते 5 वर्ष ट्रॉफीच नाही. एक ट्रॉफी खरंच यार खूप वर्ष झाले आता. एक ट्रॉफी जिंकली नाही, 5 ट्रॉफी जिंकून आमच्यावर उडवले ते. हो. माहिती आहे का तुमची? तसं नाही, आम्ही पण आनंदी झालतो RCB जिंकली होती तेव्हा. पण खूपच उडायलेत RCB वाले. हो काय वेळ आहे तुमचं, एवढं उडू नका. राजा माणूस राजाच असतो, कळलं? चला चला. तर आता पाणी भरायचं. नाही थांब ना मिठी, पाणी भरायचं आता. हाय गाईस. तो पाणी उद्या भरायचं. माझा ब्लॉग येणार आहे पहिला. काळी दिसायलीचं. तर यावर्षी आम्ही जिंकणार आहे. काय IPL MI ला जिंकायचं गाईस तर माझा ब्लॉगचं माझी आयडी नाही, हिच्या आयडीवर एक टाकली. 5दा जिंकलेलं आहे. पण आता 2020 पासून आपण एकही जिंकलो ना. म्हणजे आता 5-6 वर्ष झाले. 6 वर्ष. यावर्षी आपल्याला जिंकायलाच पाहिजे. चला बाय गाईज. A few moments later. हे पाणी भरणं सुरू आहे गाईज. आमचं पाणी संपलेलं आहे. तर टँकर उद्या येईल आमच्या इकडे. पण आता हे बघा पाणी भरताना. यावर्षी आम्हाला मॅच जिंकायची. ट्रॉफी जिंकायची आपल्याला. येस ट्रॉफी जिंकायची. खूप झालं देवाला देऊन. देवाला कितीदा दिलं तरी आम्हाला काही जिंकवत नाही आहे. ते लई मेहरबान झालं देवावर. आता बरं झालं. वासमारे RCB वाले एक जिंकून आमच्या समोर. RCB वाले लई लायकी आहे का रे? लायकी आहे का?
कोणाला बोलायला होते? ऑल इंडियन मधले आरसीबी फॅन काय कट्टर आहे कट्टर. मुंबई इंडियन मुंबईचा राजा. विषय आडे रे भाई. आज 38 बॉलमध्ये 78 रन केलेले आहेत हिटमॅननी, हो ना. आणि आपला हे पण खूप छान खेळला, काय त्याच नाव. यस, म्हणजे पार्टनरशिप त्यांची 149 रनची झाली ना. तुमचं तिकडे दुबईला जाऊन क्या सोडते ओढते दिसत नाही त्याला. कोण विराट कोहली काम केलं. नाही, विराट आमचं असं काही मत नाही. विराट कोहली आम्हाला आवडते, विराट कोहली, पण एकदा जिंकून एवढं नसते उडू. हवेतच आहे. हे बघा, पाणी भरणं सुरू आहे. बेटी यो एवढा मत भरो, आधोच भरो. चप्पल का ही सिच्युएशन आहे. पाणी नाही आहे घरात. मम्मा बघा. तर यावर्षी आपण जिंकणार गाईज. मुंबई इंडियन्स कट्टर फॅन कमेंट डाऊन करा की आपण यावर्षी जिंकणार आहेच. आणि RCB वाले हवेतून खाली या. लई झालं 5-5 असून आम्ही उडत नाही, तुम्ही एकावरच लई उडायले. या खाली. सो बाय गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,